श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवरती। आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला, आनंददायक आणि समाधान देणारा जावो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका। आज 22 सप्टेंबर वार आहे सोमवार आणि आजपासून शारदीय नवरात्रीची सुरुवात झालेली आहे। शारदीय नवरात्रीच्या या पवित्र पर्वाची आज पहिली सुरुवात आहे आणि या दिवशी प्रत्येक घरात घटस्थापना करून अखंड दिवा लावला जातो। देवी आपल्या घरात विराजमान होते आणि घरातील प्रत्येक कोपऱ्यात दिव्याची पवित्रतेची आणि सात्विकतेची ऊर्जा भरते। तर या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 रूपांची पूजा केली जाते। पहिल्या दिवशी भक्त देवी शैलपुत्रीची विधीपूर्वक पूजा करतात आणि या दिवशी देवीला विड्याच्या पानांची माळही अर्पण केली जाते आणि नैवेद्य म्हणून तूप किंवा तुपापासून बनवलेले पदार्थ अर्पण करता येतात। याशिवाय या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करण्याला विशेष महत्त्व आहे। नवरात्रीचे प्रत्येक दिवस आणि त्या दिवशीचे रंग हे आपल्याला आध्यात्मिक दृष्टिकोनातून सकारात्मक ऊर्जा देतात। जेव्हा भक्त भावनेने देवी शैलपुत्रीची पूजा करतात आणि उपवास करतात तेव्हा त्यांच्या जीवनातील सर्व संकट दूर होतात आणि देवीच्या कृपेने ते योग्य फळ प्राप्त करतात। देवी शैलपुत्री संकटाच्या काळात आपल्या भक्ताचं रक्षण करते आणि आता नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अनेक लोक उपवास करतात। काही लोक फक्त पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करतात। पण जर तुम्ही उपवास करत असाल तर कृपया संपूर्ण दिवस आणि रात्री उपवास पूर्ण करा। संध्याकाळी उपवास सोडू नका, कारण तोच उपवासाचा असली फळ मिळवण्याचा योग्य मार्ग आहे। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत एक अत्यंत प्रभावी उपाय शेअर करणार आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी दिव्याखाली एक वस्तू तुम्हाला ठेवायची आहे। या उपायाने एका रात्रीत तुमचं जीवनाचं सोनं होईल आणि 7 पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि घरात अखंड लक्ष्मी नांदेल। त्याचबरोबर तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि घरातील गरिबी दूर होईल। तर हा उपाय कसा करायचा आणि कोणती वस्तू दिव्याखाली ठेवायची याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे कृपया व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल। आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला पण प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही। आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक खास उपाय सांगणार आहे। हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे, म्हणजेच जेव्हा आपण आपल्याकडील देवघरात दिवा लावत असतो तेव्हा लक्ष्मी येण्याची योग्य वेळ असते। सायंकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत ही वेळ असते, जी लक्ष्मी आपल्या घरात येण्याची आणि स्थिर होण्याची वेळ मानली जाते। त्यामुळे तुम्हाला या वेळेत उपाय करायचा आहे, कारण लक्ष्मीला आपल्या घरात आकर्षित करण्यासाठी आणि तिला प्रसन्न करून आपल्या घरात स्थिर ठेवण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी ठरतो। आता हा उपाय तुम्हाला सर्वांनाच करायचा आहे। जरी तुमच्या घरामध्ये घटस्थापना केली असेल किंवा नसेल, अखंड दिवा लावला जात असेल किंवा नसेल, तरी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता, कारण या नवरात्रीच्या 9 दिवसात आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात आपल्या कुलदेवीचा वास असतो। म्हणूनच या काळात काही छोटेसे उपाय केल्याने आपल्या कुलदेवीचा आशीर्वाद अधिकाधिक आपल्याला प्राप्त होतो। तर हा उपाय तुम्हाला तुमच्या देवघरामध्येच करायचा आहे, म्हणजेच देवघराच्या अगदी समोरच तुम्हाला हा उपाय करायचा आहे। जो दिवा तुम्ही नेहमी आपल्या देवघरामध्ये लावता त्याच दिव्यात तुम्हाला हा उपाय करायचा आहे। वेगळा दिवा घेण्याची गरज नाही। ज्यांना सतत आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागतं, ज्यांचा पैसा घरात थांबत नाही आणि काहीतरी तुम्ही मिळवता पण दुसऱ्या दिवशी तो आलेला पैसा पुन्हा निघून जातो, त्यांच्यासाठी हा उपाय खास महत्त्वाचा आहे। आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा असेल किंवा काही दोष असतील तर लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते, त्यामुळे आपल्याला आर्थिक समृद्धी मिळत नाही। त्यामुळे लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी हा उपाय महत्त्वाचा ठरतो। आपल्या प्रयत्नांना यश मिळवण्यासाठी, आपल्या घरातील आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी आणि तुमच्या कष्टांना भरभरून यश मिळावे यासाठी हा उपाय करणं आवश्यक आहे। आपल्या मनामध्ये जेव्हा एखादी इच्छा असते, मोठी किंवा छोटी असेल, आणि ती पूर्ण होण्यासाठी आपण अनेकदा प्रयत्न करत असतो, तर कधी कधी ग्रहदोषामुळे त्यामध्ये अडथळे येतात। पण हा उपाय तुमच्या कुंडलीतील ग्रहांना मजबूत करतो आणि त्यामुळे तुमच्या घराच्या प्रगतीला गती मिळते। आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा तुमच्या घरातील तुळशीच्या झाडापाशी जायचं आहे। तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे। तुळशीला साक्षात माता लक्ष्मीचं रूप मानलं जातं, म्हणून तिथे दिवा लावणं खूप शुभ असते। दिवा लावल्यानंतर तुम्ही या उपायाची पुढील प्रक्रिया सुरू करू शकता। तर आजच्या या उपायासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे। तुम्ही तुमच्या देवघरातील दिवा सुद्धा वापरू शकता।
दिवा तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचा आहे। त्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे। जर गाईचं तूप तुमच्याकडे नसेल तर तिळाचं तेल सुद्धा तुम्ही वापरू शकता। आणखी काहीच तुमच्याकडे उपलब्ध नसेल, दोन्ही गोष्टी तुमच्याकडे नसतील तर जे कोणतेही तेल तुमच्याकडे असेल ते तुम्ही या दिव्यामध्ये घालू शकता। त्यानंतर दुहेरी कापसाची वात या दिव्यामध्ये ठेवायची आहे। वात लावत असताना त्यात थोडं हळद आणि कुंकू लावायचं आहे, म्हणजे वात लाल पिवळ्या रंगाची बनेल। आता तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये काही धान्य तुम्हाला घालायचं आहे। सर्वप्रथम गहू घ्या, अगदी थोडंसं, त्यानंतर सातू म्हणजेच बार्ली घ्या आणि त्यानंतर थोडे तांदूळ, हिरवे मूग, पांढरे तीळ, बाजरी घ्या, तसेच कंगणी देखील घ्या, जो बाजऱ्याचा एक प्रकार असतो। जर तुम्हाला कंगणी नाही मिळाली तर ज्वारी सुद्धा घेतली तरीही चालेल। तुम्हाला हे सर्व 7 धान्य एकत्र मिक्स करायचे आहेत आणि जर तुम्हाला 7 धान्यांपैकी काहीच मिळालं नाही तर 5 प्रकारचे धान्य सुद्धा चालेल। असं खूप महत्त्वाचं आहे की हे धान्य पेरल्यावर उगवते, डाळी पेरल्या तर त्या उगवत नाहीत, पण म्हणून तुम्हाला डाळी या ठिकाणी वापरायच्या नाहीत। तर या सर्व धान्यांवर थोडं हळद कुंकू आणि अक्षता अर्पण करा। त्यानंतर दिव्याला हळद कुंकू, अक्षता आणि फूल अर्पण करा। दिव्यात एक तुकडा तुम्हाला दालचिनीचा घालायचा आहे किंवा दालचिनीची पावडर यामध्ये टाका। दिव्याला प्रज्वलित करा आणि त्याच्यावरती हळद कुंकू, अक्षता अर्पण करा, फूल अर्पण करा आणि दालचिनी टाका। त्यानंतर दोन्ही हात जोडून तुम्ही एक आसन घेऊन देवघरामध्ये बसून तुमच्या कुलदेवीचं स्मरण करा। तर त्या दिवशी दुर्गा देवीचं स्मरण करा आणि तिथेच बसून तुम्हाला कुंजिका स्तोत्राचं पठण करायचं आहे। हे स्तोत्र नवरात्रीच्या पहिल्या दिवशी वाचल्याने मन शुद्ध होतं आणि तुमची पूजा पूर्ण फळ देणारी ठरत असते। कुंजिका स्तोत्र तुम्हाला गुगलवर सर्च करून मिळेल। जर तुम्हाला लिहिता वाचता येत नसेल तर तुम्ही श्रवण सुद्धा करू शकता। त्यानंतर 99 मंत्राचं पठण करायचं आहे। ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे हा मंत्र जेव्हा तुम्ही उच्चारता तेव्हा तुमची सेवा तुमच्या कुलदेवीपर्यंत पोहोचत असते। त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमच्या इच्छित मनोकामनांचा उच्चार करा आणि तुमच्या आयुष्यातील सर्व अडचणी, समस्या आणि संकट दूर होऊ दे अशी प्रार्थना करा। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी जर तुम्ही सप्तधान्य दिव्याखाली ठेवलं तर ते अत्यंत शुभ मानलं जातं। हे सप्तधान्य 9 ग्रहाचे प्रतीक मानलं जातं। घटस्थापनेच्या दिवशी देखील जो घट बसवला जातो त्याखाली सुद्धा हे धान्य पेरलं जातं, ज्यामध्ये सप्तधान्य असतं। तर हे सप्तधान्य ब्रह्मदेवाचे स्वरूप मानलं जातं आणि जेव्हा ते घटाखाली पेरलं जातं आणि 2 ते 3 दिवसात त्याला अंकुर येतात तेव्हा ते शुभ मानलं जातं। म्हणून आजच्या घटस्थापनेच्या दिवशी हा उपाय आवर्जून करा, कारण तो आपल्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणेल। आता दुसऱ्या दिवशी तुम्हाला या धान्याबद्दल काय करायचं आहे हे सांगते। तर पहा, जो दिवा तुम्ही प्रज्वलित केला आहे त्याला कमीत कमी 1 दिवस तरी अखंड तेवत राहावे याची काळजी घ्या। दिव्यामध्ये तुम्हाला भरपूर तूप किंवा तेल घालायचं आहे आणि नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्ही अखंड दिवा लावू शकता। पण पहिल्या दिवशी केलेल्या या उपायानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत तो दिवा चालू राहावा याची विशेष काळजी घ्या। दिवा अखंड तेवत राहिल्यावर तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा भरपूर राहते। दुसऱ्या दिवशी तुम्हाला 7 धान्य जे आहेत तर ते काढून घ्यायचे आहेत आणि ते तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या शेतात किंवा तुमच्या घरात असलेल्या कुठल्याही झाडांच्या कुंड्यांमध्ये पेरायचे आहेत। हे धान्य जेव्हा तुम्ही पेरता तेव्हा ती रोपं उगवतात आणि घरात लक्ष्मीचा वास स्थिर होतो। जर तुम्हाला शेत किंवा कुंड्यांमध्ये पेरणं शक्य नसेल तर तुम्ही हे सप्तधान्य गाईला सुद्धा खायला घालू शकता। गाईच्या पोटामध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो आणि जेव्हा तुम्ही हे सप्तधान्य गाईला देऊन खाऊ घालता तेव्हा त्या 33 कोटी देवी देवतांचा आशीर्वाद तुम्हाला मिळतो। तुमच्या जीवनात बरेच शुभ बदल जे आहेत तर ते घडू शकतात। हा उपाय अत्यंत प्रभावी आहे आणि त्याला करून तुम्ही नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच आपल्या घरात समृद्धी आणि लक्ष्मीचा वास आकर्षित करू शकता। यासोबतच आजचा नैवेद्य तूप असावा। जरी तुम्ही घटस्थापना केली नसेल तरीही काही हरकत नाही। प्रत्येकाच्या देवघरात कुलदेवीची मूर्ती किंवा फोटो असतोच, तर तिथे तुम्हाला तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे, कारण यामुळे तुमच्या जीवनात अनेक शुभ परिणाम दिसून येतात। तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।